शंभूराजांची जीप सुद्धा काढली गेली, पण छावाने हार मानली नाही. शेवटी प्राण सोडली, पण धर्म नाही. राजे तुम्हाला आपले व आपल्या या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराज. जो सुवर्ण इतिहास आपल्याला पाठ्यपुस्तकात वाचायला भेटला नाही, तो चित्रपटाच्या माध्यमातून समोर येते. ज्या चित्रपटाची हाईप त्याच्या अनाउन्समेंट पासून होती, तो चित्रपट म्हणजे छावा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या सुवर्ण इतिहासाची कहाणी सांगणारा हा चित्रपट सध्या सिनेमा थिएटर्सवर जणू एक कामालाच करत आहे. जर तुम्हाला औरंगजेबाचं खरं रूप बघायचं असेल तर तुम्ही हा चित्रपट बघायला पाहिजे. जर तुम्हाला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आवाज कसा असेल, त्यांचा एक अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हा चित्रपट नक्की बघू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, सर्व शिवभक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चित्रपटाची सुरुवात होते ती दिल्लीतून औरंगजेबाची, जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जाण्याची संपूर्ण स्वराज्य जनतेला दुःखद बातमी, पण औरंगजेबासाठी चांगली बातमी म्हणून ती ऐकून औरंगजेब आणि सभा खुश होती. पण त्या लोकांना खबर नव्हती ती म्हणजे स्वराज्याचा सिंह जाण्याआधी स्वराज्य रक्षणासाठी त्याचा छावा सोडून गेलाय. जिथं मुघल सल्तनत शिवाजी महाराजांच्या जाण्याची बातमी ऐकून उत्सव साजरा करायची तयारी करत होती, तेव्हा धर्मवीर संभाजीराजे बुऱ्हाणपूर, जो मुघल सल्तनतचा एक महत्वाचा खांब, मुख्य खांब म्हणून ओळखला जात होता, तिथं मुघलांनी खजाना ठेवला होता. तिथं हल्ला करतात, जिंकून तो खजाना स्वराज्यात सामील करतात आणि मुघलांसाठी फक्त तेथील धूळ ठेवतात. पुढे जेव्हा संभाजीराजे राज्याभिषेक त्यांचा होतो, स्वतःच्या वडिलांच्या जिवंत असताना दिल्लीच्या तख्तावर बसायचं स्वप्न बघत असलेला अकबर दख्खनमध्ये छत्रपती संभाजीराजांची भेट घेतो आणि मित्र प्रस्ताव ठेवतो. पण अकबरची योजना होती की जी औरंगजेबाला मारून त्याच्या तख्तावर बसव, पण संभाजीराजांची स्वराज्याची विचारसरणी त्यासोबत जुळत नाही, म्हणून ते हा प्रस्ताव नाकारतात. पण जोपर्यंत अकबर तुम्ही या दख्खनमध्ये आहात तोपर्यंत तुम्हाला औरंगजेबाच्या हाती जाऊ देणार नाही, असं आश्वासन अकबरला शंभूराजे देतात. पुढे बुऱ्हाणपूर अस्तव्यस्त झालेला औरंगजेब 8 लाखांच्या जवळ फौज घेऊन दख्खनमध्ये यायला निघतो आणि स्वराज्याचं प्रचंड नुकसान जीवितहानी करून संभाजीराजांना अटक करायचं स्वप्न घेऊन पुढे चालतो. पण युद्ध कौशल्य आणि सटीक योजना आणि गमनीकावाची जी टेक्निक घेऊन त्याच्या जोरावर फक्त 25,000 मावळ्यांसोबत औरंगजेबाच्या सैन्याला अर्धेजवळ आणून ठेवले गेले. शिवाजीराजांचा गमनीकावा पुढे पद्धत ही अशीच विख्यात आहे. पुढे वायच्या युद्धात लढत सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची वीर मारण्याची बातमी सर्वांना चिंतेत टाकते. स्वराज्यातील काही गद्दार औरंगजेबाची साथ द्यायची चूक करतात आणि शंभूराजे आदेश देतात की संगमेश्वर येथे दख्खनच्या सर्व प्रांत प्रमुखांना बोलवतात आणि मग ती सिंहगर्जना. आणि पुढे जे डायलॉग आहेत ते ऐकून अंगावर तुमचे काटे नक्की येणार, हे मात्र नक्की. आणि पुढे जेव्हा गद्दारांनी म्हणजेच गणोजी आणि कान्होजी शिर्के छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर येथे असल्याची बातमी मुघलांना देतात आणि मुघलांची फौज संगमेश्वर येथे हल्ला करते आणि यापुढे होतो तो म्हणजे संग्राम. शेवटचा अर्धा तास म्हणजे जणू या चित्रपटाच्या आत्माच म्हणा. शंभूराजेंचं ते रौद्र रूप बघून अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. मुघलांचा तो इतिहास म्हणजे पाठीवर वार करणे हा काही बदलला नाही आणि रक्ताचा शेवटचा थेंब शरीरात असेपर्यंत या स्वराज्यासाठी लढणाऱ्या मावळ्यांचा आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचा इतिहास हा काही विश्व विसरू शकणार नाही. पुढे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यासाठी हजारोंची फौज दाखवते की काय शौर्य, काय पराक्रम आणि काय दरारा होता तो आपल्या शंभूराजांचा. कवी कलस्तर सोबत होतेच, हातापायात बड्या असताना सुद्धा गनिमांची हिंमत होत नव्हती की छत्रपती संभाजी महाराजांवर वार करण्याची. वार करणं तर दूरच, पण संभाजीराजे यांच्या समोर येण्याची सुद्धा कोणाची हिंमत होत नव्हती. पुढे शंभूराजे आणि कवी कलश यांची जुगलबंदी कविता ऐकून अंगावर शहारे आणि डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तुम्हालाही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेली प्रताडणा, अत्याचार बघून अश्रू आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा आणि पुढे तुथार रक्षण ज्यात गरम रॉड धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांच्या डोळ्यात टाकतात आणि डोळे बाहेर काढले जातात. हा सीन जणू असं शूट केलंय की जणू असं वाटतंय की आपल्या डोळ्यात ते रॉड जात आहे. छत्रपती संभाजीराजांच्या ठिकाणी जणू आपणच असा आवाज होतो. आणि पुढे महाराजांची डायलॉगनी 4 चंद्र लावले. पुढे शंभूराजांची जीप सुद्धा काढली गेली, पण छावाने हार मानली नाही. शेवटी प्राण सोडली, पण धर्म नाही. सध्या आपण जे स्वराज्य अनुभवतोय ते फुकट नाही, ते छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि कित्येक मावळ्यांच्या बलिदानामुळे. जो सुवर्ण इतिहास आपल्याला पाठ्यपुस्तकात वाचायला भेटला नाही, तो चित्रपटाच्या माध्यमातून समोर येते. हिंदवी स्वराज्य हे या मातीतील प्रत्येक व्यक्तीसाठी आहे, याची जाणीव या चित्रपटातून आपल्याला होऊ शकते. राजे तुम्हाला आपले व आपल्या या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा. जय शिवराय, जय शंभूराज. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय, जय शंभूराज नक्की लिहा.